गरजेचं असेल. ज्यावेळेस लाईन अँड लेंथचा विचार करून त्या दिशेने आपल्याला फलंदाजी करणं गरजेचं आहे. कधीही अक्रॉस जर खेळतो आपण, प्रवाहाच्या विरुद्ध जेव्हा आपण जातो ना, त्यावेळेस आपण नेहमीच बॅकफुटला जातो. 4 बॉल लगातारचे डॉट बॉल होतोय. खूप चांगली गोलंदाजी स्वराज म्हात्रे. यावेळेस बॅटची स्लाइस लागली होती. फ्लाय स्लिपमध्ये कुठलंही प्रोटेक्शन नाही आहे. पहिली धाव 5व्या बॉलवर येतोय आणि टीमची धावसंख्येचा अकाउंट ओपन झालाय. टीमची धावसंख्या 1 या आकड्यावर. 5 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 1 या आकड्यावर. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. अतिशय देखणी स्पर्धा. आज नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये प्रत्येकाच्या चर्चेचा विषय आहे आमदार चषक. ज्या पद्धतीने थाटामाटा त्याचा ओपनिंग सेरेमनी आपण पाहिली. सन्माननीय माजी आमदार संदीपजी गणेशजी नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ झाला. अतिशय चांगल्या पद्धतीने. आणि काल देखील शिस्तीचा खेळ संपूर्ण टीमने दाखवलाय. काल नवी मुंबई टेनिस क्रिकेटचे 7 संघ होते. 8वा संघ कल्याण डोंबिवली खार्डी संघ खेळताना दिसला आणि अफलातून खेळ केला होता सीबीडी टीमने. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर कुमार 11 तुर्बे जो पहिला संघ क्वालिफाय झाला सुपर 3 मध्ये, त्या संघाचं देखील कौतुक करावं लागेल. पाच बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 1 या आकड्यावर. 1 धाव स्वतःचं खातं उघडलंय हेमंत पाटील ऑफ द मार्क. पहिली धाव आली आहे. WTC वर्ल्ड टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा घरबसल्या अनेक प्रेक्षक जोडले गेलेत. चांगलं आयोजन, चांगलं नियोजन नेहमीच बाळकृष्ण पाटील. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे आणि आता मात्र बॉल आलाय आणि मॅचला होते पुन्हा एकदा सुरुवात. षटक क्रमांक पहिलं. अफलातून गोलंदाजी करत असताना स्वराज म्हात्रे. आज दिगंबर पाटील देखील बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. बाप बेटा एकाच मॅच मध्ये. खोलवा टप्प्याचा चेंडू इनसाइड आउट खेळला. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक धावेल के तुशेला. तोपर्यंत चेंडू जातोय सीमा रेषे पलीकडे. 4 धावांसाठी या 2 धावा, माफ करा 2 धावा, कारण की हा जो कव्हर रिजनचा एरिया आहे तो रिजन मात्र आम्हाला व्यवस्थित व्ह्यू दिसत नाही. त्यामुळेच 2 धावा मिळतील. 2 धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 3 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 3 धावा बिनगडी बाद. नवीन गोलंदाज षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर. ज्या यंगस्टर खेळाडूंची मी चर्चा नवी मुंबई टेनिस क्रिकेटची करत होतो त्यातील एक नाव स्वराज म्हात्रे नंतर घेतलं जातं यज्ञेश पाटील. इम्प्रेसिव्ह कामगिरी राहिल्या. खूप चांगला खेळ सातत्याने राहिले. आपण पाहू शकाल पहिल्या षटकामध्ये अप्रतिम कामगिरी स्वराज म्हात्रेची. फक्त 3 धावा खर्च केल्या. आता मात्र प्रमोद पांडे जुना जाणकार खेळाडू आहे. अनेक वर्ष क्रिकेटमध्ये रुजू आहे आणि जी पुढच्या महिन्यात होणारी उत्तराखंड प्रीमियर लीग मध्ये देखील ॲज अ आयकॉन खेळाडू म्हणून खेळताना दिसेल. प्रमोद पांडे अनेक वर्ष क्रिकेटमध्ये रुजू आहे. घणसोली गावचा एक सितारा, अनुभवी खेळाडू आहे. डावकुरा फलंदाज आहे. क्षमता आहे, धमक आहे. पण यंगस्टर गोलंदाज यज्ञेश तो देखील इनफॉर्म आहे. पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी गोलंदाज तयार. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफस्टंप. अंपायरचा कॉल येतोय. व्हाईट बॉल. विनोदजी भगत अंपायरच्या भूमिकेत. व्हाईट +1. 2 धावा मिळतील. टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते 5 या आकड्यावर. 5 धावा धावफलकावर लागलेत. पहिलं षटक संपल्यानंतर दुसऱ्या षटकाची सुरुवात खराब होते. यावेळी फुलरलेनचा चेंडू आहे. कव्हर रिजन मध्ये 2 क्षेत्ररक्षक धावतील. चेंडू जातोय सीमा रेषे पलीकडे. या मॅचचा पहिला चौकार आलाय. प्रमोद पांडेच्या बॅटमध्ये खणखणीत चौकार.
हाताळले पहिला बॉल वाईड बॉल +1 आणि या बॉलवर एक ज्युसी फुल टॉस कव्हर रिजन आणि 30th सर्कल कसं पार करावं हे प्रमोद पांडेला चांगलं ठाऊक आहे, त्याचा फायदा करतोय. यावेळेस आडव्या बॅटने ज्या चुका हेमंत पाटीलने केल्या त्या चुका मात्र या बॉलवर करत असताना प्रमोद पांडे. मेरिटवर खेळणं गरजेचं आहे. गुडलिन स्पॉटवर बॉल असताना मात्र अक्रॉस क्रिकेट खेळलं जातं. सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हा फटका सर्रास खेळला जातोय. ऑन साइड हा क्षेत्ररक्षण आणि हे झोन मात्र कुठल्याही फलंदाजाचा स्ट्रॉंग झोन असतो. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना पहिल्या बॉलवर चौकार आलाय. टीमची धावसंख्या 9 या आकड्यावर. 9 धावा फलकावर लागली. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना प्रमोद पांडे. यावेळी देखील खुलबा टप्प्याचा चेंडू फटका चांगला आहे. बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये चेंडू जाईल तोपर्यंत मिळेल सिंगल आणि सिंगलने टीमची धावसंख्या दुहेरी अंकापर्यंत जाऊन पोहोचतीये 10 या आकड्यावर. 10 धावा फलकावर लागलेत. चांगली लाईन अँड लेंथने गोलंदाजी करावा लागेल. व्हाईट जर्सी मध्ये राकेश प्रतिष्ठान गोठवली टीम. राकेश प्रतिष्ठान हे नाव जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा आमचे परम मित्र राकेश पाटील यांची आठवण आम्हाला सदैव येतोय आणि त्यांच्याच नावाने त्यांनाच अभिवादन करणारा हा संघ देखील आहे. यावेळेस पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू पिच केला जातोय. अंपायरने कॉल केलाय यासाठीच व्हाईट बॉल. खराब गोलंदाजी सातत्याने करत असताना यज्ञेश चांगल्या लाईन अँड लेंथने मात्र गोलंदाजी करावी लागेल. टीमची धावसंख्या 11 धावा. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. बघा आज या मॅच मध्ये जर पाहिलं तर पहिले 5 बॉलमध्ये अक्रॉस खेळत असताना मात्र चुका केल्या हेमंतने आणि या मॅच मध्ये देखील प्रमोद पांडे त्याच पद्धतीचं क्रिकेट खेळत असताना 11 धावा फलकावर लागलेत. डान्सिंग डाऊन द विकेट इथे पाहू शकाल. एक धाव कंप्लीट केली जाते. खराब पैकी आहे तोपर्यंत मिळेल सिंगल. चिकी सिंगल रिस्की सिंगल आहे. स्ट्राईक रोटेट केली जाते. 12 धावा. हेमंत पाटील कडे क्षमता आहे. हेमंत पाटील कुठल्याही क्रमांकावर चांगली बॅटिंग करू शकतो पण सलामीवीर म्हणून प्रामुख्याने पाहिलं जातं. पण या मॅच मध्ये कुठेतरी संघर्ष करतोय, स्ट्रगल करतोय. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे आपल्या टीमसाठी. 6 बॉलमध्ये 3 धावा आपल्या खात्यात जमा केल्यात हेमंत पाटीलने आणि या मॅच मध्ये चांगली धावसंख्या उभारावी लागेल. प्रतिस्पर्धी संघ राकेश प्रतिष्ठान आहे. यावेळेस देखील फटका जर पाहिला तर डीप मध्ये जातोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि इथे मात्र तिथेच थांबवलंय. आपण पाहू शकाल 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या बिनगडाच्या मोबदल्यात 13 धावा फलकावर लागलेत. स्वराज म्हात्रे वैयक्तिक दुसरं संघाचं 3रं षटक घेऊन येतोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 13 या आकड्यावर. 13 धावा फलकावर लागली. चांगली गोलंदाजी करत असताना स्वराज प्रल्हाद म्हात्रे. यावेळेस इंटू द ब्लॉक होल डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला. इथे फेकी खराब आहे. सिंगल आणि कॅज्युअल क्रिकेट खेळलं जात आहे. बघा एक धाव क्रिकेटमध्ये खूप इम्पॉर्टंट असते आणि ज्यावेळेस आपण एक धाव गमावतो ना त्यावेळेस तेव्हा ती धाव लक्षात येते ज्यावेळेस एका बॉलमध्ये 1 धावांची आवश्यकता असताना मॅच संपतो. जेव्हा हरली जाते मॅच
पराभवाला सामोरं जावं लागतं, तेव्हा ही धाव मात्र लक्षात येते की यस, असंच काहीतरी आपण चूक केली आहे. घणसोली गाव नवीन संघ आहे, नवीन संघाची नवीन उमेद आणि नवी आशा घेऊन हा संघ मात्र मैदानात उतरलाय. लतिकेश पाटील, हेमंत पाटील, प्रमोद पांडे अशी जी नावं आहेत, ज्या नावाने घणसोली गावाचं क्रिकेटमध्ये खूप चांगलं परफॉर्मन्स दाखवलाय. आज मात्र नवी मुंबई टेनिस क्रिकेट खेळत असताना यावेळेस आपण जर पाहिलं तर चेंडू डेलिब्रेट केला जातोय आणि डॉट बॉलची सांगता होते. टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 14. या आकड्यावर 14 धावा फलकावर लागलेत. षटक क्रमांक 3 स्वराज म्हात्रे. अंपायर जर पाहिलं तर गुरुनाथ पाटील आणि विनोदजी भगत. आणि अनेक स्पर्धेमध्ये अगदी मागणीचे अंपायर म्हणून मानलं जातं. आज गुजरात, महाराष्ट्र अशा अनेक ठिकाणी या अंपायरची नेमणूक केली जाते. यावेळेस देखील भन्नाटवेगाने बीट करून गेलाय, रफ्तारने गिरफ्तार केलाय बॅट्समनला. सुरेख गोलंदाजी. स्वराज म्हात्रे अफलातून खेळ करतोय. सध्याच्या घडीला चर्चेचा विषय आहे स्वराज म्हात्रे. नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा रायझिंग स्टार म्हणून पाहिलं जाते या खेळाडूकडून आणि खूप अपेक्षा कॅप्टन निलेश पाटीलची देखील या खेळाडूकडून असतील. चांगला खेळ. यावेळेस देखील क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळला जातोय. डीप मध्ये आपण जर पाहिलं तर शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये दिगंबर पाटील 40+ एक लेजेंड क्रिकेटर आहे आणि आज आपल्या टीमसाठी राकेश प्रतिष्ठान गोठिवली टीमसाठी योगदान देत असताना शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 15 या आकड्यावर. शेवटचा बॉल मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू हवेत आहे. चांगला प्रयत्न केलाय. कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षक शेखर जोरेचं. अफलातून एफर्ट्स. कौतुक करावं लागेल या एफर्ट्सचं. प्रयत्न केलाय झेल घेण्याचा आणि झेप घेऊन हा चेंडू अडवण्याचा. षटक क्रमांक संपला. गेले 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 18 बॉल नंतर फक्त 17 धावा फलकावर लागलेत. धावफलकाची गती थोडी तरी मंदावली आहे. कुठेतरी वेग वाढवावा लागेल. अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. या 12 बॉलमध्ये कमीत कमी 25-30 धावा कराव्या लागतील. कारण राकेश प्रतिष्ठान टीम यजमान संघ आहे. याच खेळपट्टीवर अनेक वर्ष सराव करतोय. म्हणूनच यजमान संघ अगेन्स्ट खेळत असताना मोठं टार्गेट सेट करावं लागेल. तर टार्गेट कसा सेट करेल, कशा पद्धतीने 2 षटक खेळेल, तोपर्यंत हे माध्यम आहे डीजेच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना एंटरटेन करण्यासाठी ऐकूया एक मधुर गीत. पहिला कॉल करतोय जय बालाजी राबाडे वर्सेस जय काव्या सानपाडा. या दोन्ही टीमचे कॅप्टनला विनंती करतोय की टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. काल सगळे टॉस इनिंग ब्रेक मध्ये केले गेले. यावेळेस मोठा फटका लगवलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आहे. इथे यज्ञेश चूक करणार नाही. खूप चांगला झेलला जातोय. फलंदाजाला परतावा लागेल. पहिला धक्का लागतोय. घणसोली गाव टीमला फलंदाज प्रमोद पांडे. बॅक टू पॅव्हिलियन. होतोय हे आपण जर पाहिलं तर प्रमोद पांडे परतलाय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. व्हेरी डेंजरस मॅन लतिकेश पाटील. हेमंत पाटील, लतिकेश पाटील हे दोन बंधू मैदानाच्या आतमध्ये.
पहिलाच बॉल इंटू द ब्लॉक होल, पहिल्याच बॉलवर स्ट्रॉंग अपील आणि फलंदाज आपण पाहू शकाल बॅक टू पविलियन. पहिल्याच बॉलवर लतिकेशला परतावं लागेल. मोठा धक्का लागतोय घणसोली गाव टीमला. फलंदाज लतिकेश बॅक टू पविलियन. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय. 2 धक्के लागलेत 2 बॉलवर. ऑन हॅट्रिकची संधी असेल. रुणाल नारायण म्हात्रे इम्प्रेसिव्ह कामगिरी सातत्याने राहिले. या टीमचा अष्टपैलू खेळाडू आहे आणि आता मात्र पहिल्या 2 बॉलवर 2 सफलता मिळाली आहेत. ऑन हॅट्रिकची संधी आहे आणि सचिन आटोळे फलंदाजीसाठी आलाय. यावेळेस पंच केला, चेंडू जातोय कव्हर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. सचिन आटोळेने आपलं खातं उघडलंय. टीमची धावसंख्या 18-18 या आकड्यावर. 18 धावा धावफलकावर लागलेत. यावेळेस मात्र आपण पाहू शकाल सिंगल आली आहे. टीमची धावसंख्या 19 आकड्यावर. 19 धावा धावफलकावर लागलेत. काही गोलंदाजी राहिली राकेश प्रतिष्ठान गोठवलेली टीमच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी. सानपाडा टीम आणि जय बालाजी राबाडे दोन्ही टीमचे कॅप्टनला विनंती असेल की टॉस साठी या. यावेळेस देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. गुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर चेंडू हलकासा खाली राहतोय. सबमरीन राहतोय. चांगलं कमबॅक केले राकेश प्रतिष्ठान टीमने. पहिल्या षटकापासून जर पाहिलं तर हावी राहिलंय फलंदाजाला. यज्ञेशने कडे चुका केल्या होत्या पण तिथे नंतर कमबॅक करताना दिसतोय. यावेळेस देखील ऑन साइडला फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. केतू शेलार इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय आणि षटक क्रमांक संपला गेले. चौथं 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 19 आकड्यावर. 19 धावा धावफलकावर लागलेत. 24 बॉलचा खेळ संपलाय. 19 धावा धावफलकावर लागलेत. आता मात्र अखेरचं षटक आहे आणि अखेरच्या षटकामध्ये आक्रमण अटॅक करावा लागेल घणसोली गाव टीमला. त्यासाठी सचिन आटोळे आणि त्याचबरोबर हेमंत पाटीलवर चर्चा होतीये. हेमंत पाटीलला आता हात खोलावे लागतील कारण की जर पाहिले तर अनेक डॉट बॉल खेळलाय. प्रेशर आहे फलंदाजीसाठी. टार्गेट सेट करावा लागेल आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी येतोय. मयुरेश दिगंबर पाटील जे बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये दिगंबर पाटील आणि गोलंदाजीसाठी मयुरेश पाटील. आज वडील आणि मुलगा एकत्र एका संघामध्ये खेळतोय. हे चित्र फार कमी वेळा पाहायला मिळते पण आज राकेश प्रतिष्ठान गोठवलेली टीमच्या माध्यमातून दिगंबर पाटील यांची वर्णी लावली आहे. 40+ एक लेजंड क्रिकेटर आहेत आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून मयुरेश दिगंबर पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. पहिलाच बॉलला उडवलाय. पहिल्याच बॉलवर येतोय क्रॅकिंग षटकार. हेमंत पाटीलच्या बॅट मधून आलाय. हवाई हल्ला. चेंडू सीमारेषा पार. षटकार. आगरी कोळी समाजाची कुलस्वामी आई एकवीरा देवीला वंदन करून पुन्हा एकदाकडे जातो मॅचकडे. यावेळी देखील पुल केलाय. फटका चांगला आहे पण या फटक्यावर फक्त मिळेल सिंगल. सिंगलने टीमची धावसंख्या 26 आकड्यावर. एक हाफ ट्रॅकर त्याला ओढून दिला हेमंत पाटील. मोठी आशा असेल घणसोली गाव टीमला या खेळाडूकडे कारण की हा खेळाडू ज्या वेळेस आक्रमक होतो, ज्या वेळेस विस्फोटक होतो त्या वेळेस आपल्या टीमसाठी धावा बनवण्यात मात्र यशस्वी होतो. या मॅच मध्ये सुरुवातीचा कालखंड जर पाहिला तर कुठेतरी संघर्ष केलाय, कुठेतरी स्ट्रगल केलाय पण आता मात्र एक्सिलेटर दाबलाय.
यावेळी साप ट्रॅकर, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल की काय, चेंडू जातोय वन बाउंस सीमारेषे पलीकडे, हेमंत पाटीलच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग चौकार. त्या बॉलवर षटकार, त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर आली आहे चौकार. टीमची धावसंख्या 30 आकड्यावर. धावसंख्येला आकार येत असताना अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. या 3 बॉल मध्ये किती धावा जमवेल घणसोली गाव टीम. यावेळेस पुन्हा एकदा चांगली लाईन, चांगली लेंथ पाहायला मिळते. स्विंग एंड मिस, डॉट बॉलची सांगता होतीये. सलामीवीर म्हणून हेमंत पाटील मैदानाच्या आतमध्ये आहे. एक षटकार आणि एक चौकार त्याच्या बॅट मधून आला. टीमची धावसंख्या 30 आकड्यावर. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. सिली पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. यावेळेस देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. सिंगल कंप्लीट होतीये डिक्लर झोन मध्ये. चांगलं कमबॅक मयुरेश म्हात्रेचं, मयुरेश पाटीलचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीची गोलंदाजी झाली स्लॉगरच्या षटकामध्ये. जरूर 2 फटके आले पण त्यानंतर कमबॅक केलं आपल्या टीमसाठी. अखेरचा बॉल आहे, शेवटचा बॉल. टीमची धावसंख्या 31. 31 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात, 2 गड्याच्या मोबदल्यात. यावेळेस देखील स्विंग एंड मिस, षटक संपलं गेलंय. फलंदाज बाद होतोय, तिसरा गडी बाद होतोय. 5 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 31 या आकड्यावर जाऊन पोहोचते आणि 32 धावांचं एक छोटं आव्हान ठेवलंय. लो स्कोर मॅच आपल्याला पाहायला मिळाले. पाहूया या 32 धावा कशा पद्धतीने घणसोली गाव डिफेंड करेल. आणि राकेश प्रतिष्ठान टीम जो यजमान टीम आहे या मैदानावर अनेक वर्ष क्रिकेटचा सराव करतोय. इरती मैदानाची कडा माहिती आहे या टीमला. ती टीम कशा पद्धतीने या धावा चेस करेल. त्याआधी जय बालाजी राबाडे आणि त्याचबरोबर टीम सानपाडे टॉस सडिया, दोन्ही टीम कॅप्टन. कॉल असेल दुसरा की टॉस सडिया. तर इनिंग ब्रेक आहे, तोपर्यंत जाऊया डीजे मास्टरकडे आणि ऐकूया एक मधुर गीत. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे. माननीय श्री गणेशजी नाईक साहेब, आमदार चषक नवी मुंबई ओहरम क्रिकेट स्पर्धा 2023, आदरणीय माजी नगरसेवक बाळकृष्ण चाहू पाटील साहेबांच्या या दमदार आयोजनामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. दिवस क्रमांक 2 आणि मॅच क्रमांक 1 आपल्या समोर रंगली जाते. एकीकडे घणसोली गाव टीम तर दुसरीकडे असेल राकेश प्रतिष्ठान गोठिवली. नेक्स्ट मॅच साठी शेवटचा कॉल असेल जय सानपाडा आणि जय बालाजी राबाडे. दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज या टॉस साठी, ही विनंती असेल. 32 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय. 5 षटकांची लढत आपण पाहिली. खूप चांगली गोलंदाजी राहिली. खास करून स्वराज 2 षटक
पहिल्या षटकामध्ये 3 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये फक्त 4 धावा, म्हणजे 2 षटकामध्ये तब्बल 7 धावा खर्च केल्या. रुडाल म्हात्रेने देखील अप्रतिम षटक हाताळलं. त्या षटकामध्ये 2 धावा देऊन 2 गडी बाद केले आणि मयुरेश पाटीलचं अखेरचं षटक 12 धावा जरूर खर्च केल्या, पण अखेरच्या बॉलवर विकेट देखील प्राप्त केली. 12 धावा 32 धावांचं टार्गेट आहे आणि 32 धावांचं टार्गेट पार करण्यासाठी, हे चेस करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना एकीकडे या टीमचा बॅकबोन मिस्टर निलेश पाटील, तर मैदानाच्या आतमध्ये या टीमचा कॅप्टन, या टीमचा कर्णधार, या टीमचा बॅकबोन मिस्टर निलेश गणेश पाटील. ज्या खेळाडूने मात्र या गोठुली गावाच्या क्रिकेटमध्ये एक वेगळी क्रांती आणली आहे. राकेश प्रतिष्ठान MS11 गोठुली या टीमला मात्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक वेगळं स्थान निर्माण केलंय. ज्या खेळाडूने मात्र यंगस्टर खेळाडूंवर विश्वास दाखवलाय आणि आज नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये अशा अनेक नामांकित स्पर्धेमध्ये राकेश प्रतिष्ठान टीम चांगला परफॉर्म करतोय. त्याचं एक स्तोत्र आहे, त्याचं नाव आहे निलेश गणेश पाटील. मैदानाच्या आतमध्ये नॉनस्ट्राइक एंडवर स्वराज म्हात्रे चांगली गोलंदाजी केली आणि गोलंदाजी ट्रॅकवर शौकीन लोंढे. पहिलाच बॉल डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळलं जातं. हलक्या हाताने स्टेअर केला चेंडू, थर्ड मॅन रिझन मध्ये जातोय. टीमला मिळेल सिंगल आणि आपलं खातं उघडतोय राकेश प्रतिष्ठान गोठिवली. 30 बॉलमध्ये फक्त 32 धावा करायच्या आहेत. ह्या कशा पद्धतीने केले जाईल, संयम की आक्रमण, हे पाहणं तितकंच इम्पॉर्टंट असेल. यावेळेस इथे ज्युसी फुल टॉस होता आणि खराब शॉट सिलेक्शन. जरूर या बॉलवर काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. शौकीन लोंढे फिरकीचा जादूगर आहे, याच्याकडे दोन्ही बाजूने चेंडू वळवण्याची कला अवगत आहे आणि चांगल्या रिदम मध्ये गोलंदाजी देखील करतोय. यावेळेस देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला आहे, येथे चूक करतोय निलेश पाटील. चांगली गोलंदाजी, चांगला स्टार्ट. ज्या पद्धतीने सुरुवात झाली होती घणसोली गाव टीमची, त्याच पद्धतीची सुरुवात इथे होताना पाहायला मिळते राकेश प्रतिष्ठान टीमची. यावेळी देखील बॉलर बॅक ड्राईव्ह समोरच्या दिशेने चांगला स्ट्रोक आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे जय ठाकूर, क्षेत्ररक्षण चांगलं केलं जाते. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतील. 2 धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 3 या आकड्यावर. 3 धावा धावफलकावर लागले. 3 चेंडूचा खेळ संपला, 4 चेंडूचा खेळ संपलाय. पहिलं षटक संयमाचं क्रिकेट खेळलं जात आहे. त्यांना ठाऊक आहे की टार्गेट छोटं आहे. यावेळेस देखील सबमरीन चेंडू राहिलाय, धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न केला जात नाही. चांगली गोलंदाजी, शौकीन लोंढेचं अप्रतिम षटक. 5 बॉलचा खेळ संपलाय, धावा आल्यात फक्त 3. असंच काहीतरी चित्र मागच्या इनिंग मध्ये स्वराज म्हात्रेच्या माध्यमातून पाहायला मिळालं होतं. पहिलं षटक फक्त 3 धावा खर्च केले होते. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. मिड विकेट रिजन मध्ये हेमंत पाटीलला तैनात केल्या. यावेळी देखील कुलबा टप्प्याचा चेंडू आहे, चांगला प्रयत्न केला आहे लतिकेश पाटीलने, मात्र झेल झालाय ड्रॉप. खूप चांगला एफर्ट्स, चांगलं षटक, लाजबाब गोलंदाजी शौकीन लोंढेच्या माध्यमातून. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या फक्त 4 धावा. आता इक्वेशन आहे, समीकरण आहे 24 बॉल आणि 28 धावांची आवश्यकता. सुरेख मॅच, सुरेख सामना आणि काय षटक हाताळलं शौकीन लोंढेने. संयमाचं क्रिकेट पाहायला मिळेल, पण अखेरच्या बॉलवर काय प्रयत्न केला लतिकेश पाटीलने, कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 4 धावा.
कडून शौकीन लोंढेने फक्त 4 धावा खर्च केल्या. दुसरे षटक हाताळण्यासाठी जबाबदारी दिली जाते. लेफ्ट आर्म गोलंदाज जय ठाकूर हा गोलंदाज यंगस्टर आहे, गुणवान खेळाडू आहे. घणसोली क्रिकेट मध्ये देखील अफलातून कामगिरी राहिली आहे. नवी मुंबई टेनिस क्रिकेट खेळत असताना सातत्याने चांगल्या पद्धतीची आणि चांगली फिरकी पाहायला मिळाली. या मॅच मध्ये कुठेतरी विकेट प्राप्त करावे लागेल घणसोली टीमसाठी आणि राकेश प्रतिष्ठान टीमला आवश्यकता असेल धावांची, पार्टनरशिपची. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. अंपायरचा कॉल येतोय. व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या 5 या आकड्यावर जाऊन पोहोचते. टार्गेट छोटा आहे म्हणून असे चेंडू हाताळणं कुठेतरी टीमला घातक ठरेल. त्यासाठी चांगल्या लाईन अँड लेंथने गोलंदाजी करावी लागेल. येथे चेंडू पुन्हा एकदा पिच जर पाहिला तर ऑफस्टंपच्या बाहेर पिच केला जातोय. लगातारचे 2 खराब चेंडू. टीमची धावसंख्या 6 या आकड्यावर. संयमाचं क्रिकेट खेळलं जाते राकेश प्रतिष्ठान गोठिवली टीमच्या माध्यमातून. वास्तविक पाहता तर निलेश पाटील हा आक्रमक फलंदाज आहे, पण कुठल्या पोझिशनला कशा पद्धतीने इनिंग बिल्डअप करावी हे चांगलं ठाऊक आहे. यावेळेस आलाय बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. निलेश गणेश पाटीलच्या बॅट मधून आलाय या इनिंगचा पहिला क्रॅकिंग षटकार. कॅप्टन आणि त्याचबरोबर जय बालाजी राबाडे दोन्ही टीमचे कॅप्टन. प्लीज टॉस रेडी. नेक्स्ट मॅच आपल्या समोर रंगली जाईल. खूप चांगला स्ट्रोक लगवला जातोय निलेश पाटीलच्या बॅट मधून. यावेळेस ऑन दी अप खेळलाय. फटका. चेंडू जातोय सीमा रेषे लगत. सीमा रेषे पलीकडे. षटकारानंतर येतोय निलेश पाटीलच्या बॅट मधून क्रॅकिंग चौकार. आपल्यात 16 धावांची आवश्यकता असेल. अर्ध काम पूर्ण झालंय यावेळेस राकेश प्रतिष्ठान गोठिवली टीमचं. जय काव्या सानपाडे टीम आणि जय बालाजी राबाडे शेवटचा कॉल आहे. यावेळेस बॅकफुट लावून पंच करण्याचा प्रयत्न केला होता. इथे मात्र कुठेतरी लाईन मिस केली आहे आणि डॉट बॉलची सांगता होतीये. जय ठाकूर काहीसा मागडा ठरतोय. पहिल्या बॉलवर 2 व्हाईट बॉल हाताळले गेले, त्यानंतर षटकार आला, त्यानंतर चौकार आला. 3 बॉल मध्ये 12 धावा खर्च केल्यात. यावेळेस देखील पुल करण्याचा प्रयत्न केला जातोय. चूक करतोय यशच्या मागे प्रमोद पांडे. 1 धाव मिळेल. एक धाव खूप इम्पॉर्टंट आहे. टीमची धावसंख्या 17 या आकड्यावर. 17 धावा. दुसरी टीम प्लीज जय काव्या सानपाडे आणि जय बालाजी राबाडे दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज या टॉस साठी. यावेळेस देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. फिरकीची जादू या मॅच मध्ये पाहायला मिळतोय, पण ज्या चुका केल्यात जय ठाकूरने या षटकामध्ये तिथे कुठेतरी आपल्या टीमसाठी कमबॅक करून द्यावा लागेल. पुन्हा एकदा इंटू द ब्लॉक होल. चांगला चेंडू आहे आणि यावेळेस मिळते लेग बायच्या स्वरूपात सिंगल आणि सिंगलने टीमची धावसंख्या 18 या आकड्यावर. षटक क्रमांक संपला गेले. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. 18 धावा धाव फलकावर लागलेत. आता 18 चेंडू आणि 24 धावा. 14 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. जय बालाजी राबाडे आणि जय काव्या सानपाडा दोन्ही टीमला मी शेवटचा कॉल असेल, अन्यथा कमी षटकांचा सामना खेळवला जाईल, फायनलाइज केले जाईल. लक्षात घ्या पाडा टीम, कारण की जय बालाजी राबाडे टीमचा कॅप्टन आमच्या सोबत जॉईन झालाय. जय काव्या सानपाडे टीमचा कॅप्टन प्लीज टॉसड या, अन्यथा फायनलाइज केलं जाईल. 18 बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पुन्हा एकदा शौकीन लोंढे येतोय आणि पहिले 2 षटक पूर्णपणे
निलेश पाटील हे मध्ये 12 चेंडू खेळला. आता मात्र स्वराज म्हात्रेला तिसऱ्या षटकामध्ये स्ट्राईक मिळते. इन्फॉर्म बॅट्समन आहे, काय अफलातून खेळ केलाय नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये, आगरी कोळी प्रीमियर लीग मध्ये लाजवाब खेळ. दोन्ही प्रीमियर लीग मध्ये फायनल मध्ये पोहोचणारा हा आयकॉन खेळाडू. पहिला बॉल स्टेअर केलाय, हलक्या हाताने ढकललाय, चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट रीजन मध्ये, सिंगल मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 1900 आकड्यावर. 19 धावा फलकावर लागलेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना शौकीन लोंढे गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस बॅटची स्लाइस लागली आहे. निलेश पाटील कुठेतरी संघर्ष करतोय, कुठेतरी स्ट्रगल करतोय, कारण की 2 चांगले फटके जरूर आलेत, पण काही बॉल मध्ये स्ट्रगल करताना दिसलाय. कुठेतरी टेक्निक मध्ये बिघाड आलाय. अनेक वेळा खेळाडूच्या माध्यमातून अशा गोष्टी घडतात, अशा गोष्टी आणि अशा फेजला सामोरं जावं लागतं. यावेळी देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. शौकीन लोंढेचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने या मॅच मध्ये आपल्या टीमला कमी टार्गेट मध्ये इथे आव्हान देत असताना. सेन्सिबल क्रिकेट, आणि सेन्सिबल क्रिकेट मध्ये देखील सिंगल डबलचा खेळ जरी खेळला तरी मॅच जिंकू शकते, हे माहिती आहे, हे ठाऊक आहे निलेश पाटीलला. अनेक वर्ष क्रिकेटमध्ये रुजू आहे, त्यामुळेच अनुभव देखील आहे. त्या अनुभवाचा पुरेपूर वापर देखील करतोय. बघा, विकेट कुठेतरी पडल्यानंतर मात्र प्रेशर येऊ शकतो, हे ठाऊक आहे. यावेळेस फटका पाहू शकाल, चेंडू हवेत आहे. लतिकेश पाटील तिकडे पोहोचू शकणार नाही. एक धाव कंप्लीट झाली आणि बघता बघता दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने कंप्लीट होताना पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 23. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. यावेळेस फटका चांगला आहे, स्क्वेअर कट केलाय, चेंडू जातोय कव्हर रिजन मध्ये. पहिली धाव कंप्लीट झालीये आणि दुसरी धाव घेण्याचा कुठलाही इंटरेस्ट दाखवला नाहीये. टीमची धावसंख्या 24. 3 षटकांचा खेळ संपलाय. षटक हाताळलं गेलं शौकीन लोंढेच्या माध्यमातून. आता गरज आहे 12 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. तर याच दरम्यान आदरणीय आणि या नगरीचे कार्यसम्राट माजी नगरसेवक आदरणीय बाळकृष्ण चाहू पाटील साहेबांचं आगमन झालंय. त्यांच्याच या अथक परिश्रमाने क्रिकेट असा माध्यम आहे की ज्याकडून अनेक क्षेत्रातील लोक एकत्र यावे यासाठी केलेलं, आणि आपल्या आदरणीय व्यक्तीला एक सन्मान देण्यासाठी आमदार चषक 2023 आयोजन करणारे या स्पर्धेचे प्रणेते आदरणीय बाळकृष्ण चाहू पाटील साहेबांचं आगमन झालंय. काल देखील आम्ही उल्लेख केला होता की समाजकार्यातील असं निसम सामाजिक कार्यकर्ते, 99% समाजसेवा आणि 1% राजकारण अशी कामगिरी उराशी बाळगून आज या समाजकार्यामध्ये आपला ठसा उमटवणारे बाळकृष्ण चाहू पाटील यांचं आगमन झालंय. चला, मॅचला होते सुरुवात. 12 बॉल मध्ये करायचे 8 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर तेजस म्हात्रे येतोय, लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, तेज तरार गोलंदाज आहे. निलेश पाटील फलंदाजीसाठी तैनात झालाय. यावेळी देखील आडव्या बॅटने आज निलेश पाटील ज्या ठिकाणी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतोय तो चेंडू मात्र बॅटच्या रडार मध्ये येत नाही. ही खेळपट्टी आहे ना, आज गोलंदाजांना कुठेतरी लाभदायक ठरले. आज प्रत्येक गोलंदाजाने आपली कसब दाखवली आहे, आपली कला पेश केली आहे, आपला क्लास दाखवलाय, आपल्या अचूक टप्प्याचं प्रदर्शन दाखवलंय. 11 बॉल मध्ये यावेळेस हाफ ट्रॅकर अशी गोलंदाजी तुम्ही निलेश पाटीलला करू शकत नाही. फेकून दिलाय स्क्वेअर ऑफ द विकेट. निलेश पाटीलच्या बॅट मधून येतोय मॅक्सिमम षटकार. ची आवश्यकता आहे.
लो स्कोरर मॅच आणि त्या लो स्कोरर मॅच मध्ये निलेश पाटील जो स्ट्रगल करत होता, जो त्याच्या बॅटवर बॉल येत नव्हता, पण अशी जर तुम्ही गोलंदाजी निलेश पाटीलला केलीत तर कधीही तो षटकार मारू शकतो, एवढी धमक आहे. 2 धावांची आवश्यकता. यावेळेस देखील बॅटची स्लाइस लागली होती, चेंडू जातोय फाईन मध्ये, तोपर्यंत सिंगल मिळते. स्कोर लेवल 1 धावांची अजूनही आवश्यकता आहे. स्वराज म्हात्रे वैयक्तिक धावसंख्या जो 1 वर खेळतोय आणि त्याने फक्त 1 बॉल फेस केलाय या मॅच मध्ये आणि आता मात्र 1 धावाची आवश्यकता आहे. यावेळेस फटका चांगला आहे, आपल्या स्टाईल मध्ये हा मॅच फिनिश करतोय. षटकार आलाय, राकेश प्रतिष्ठान टीम पहिला विजय संपादन करतोय. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम राकेश प्रतिष्ठान आणि हाडला घणसोली गाव टीम.